नमस्कार मित्रांनो, आजच्या कथेचं नाव आहे अतृप्त. कथेच्या लेखिका आहेत श्रुती स्वप्नील पिंगळे. कथेला आता सुरुवात करू. अरे ये अमय, काय म्हणतोयस? आणि आधी तुला सॉरी म्हणते. मला लग्नाला यायला नाही जमलं रे, सुलभा काकू म्हणाल्या. अहो काकू, ठीक आहे, समजू शकतो मी, अमय म्हणाला. बोल, आज कसं येणं केलंस? सुलभा काकूंनी विचारलं. अहो काकू, माझी बदली झाली आहे इथल्या बँकेच्या शाखेत, त्यामुळे मला आता इकडे शिफ्ट व्हावं लागणार आहे. त्यामुळे आता इथे घर शोधावं लागेल. मग एकदम लक्षात आलं तुम्ही ह्याच शहरात राहता. घर शोधण्यात तुमची नक्कीच मदत होईल म्हणून आलो आहे खरं तर, अमय म्हणाला. नक्की करेन रे, त्यात काय एवढं. मुळात तू इथे येतोयस आणि तेही बायकोला घेऊन, ह्याचाच फार आनंद झाला आहे बघ मला. छान आहे अगदी इथं सगळं, तसा काही त्रास नाही. पण सुलभा काकू बोलायच्या अचानक थांबल्या. पण काय काकू? म्हणजे बायकोला घेऊन येऊ शकतो ना मी? मला हे शहर अनोळखी, माणसं नवीन, म्हणजे घाबरण्याचं कारण नाही ना काही? अमयनं विचारलं. छे रे, तसं अजिबातच काही नाही. मला म्हणायचं असं होतं की दुसरीकडे घर शोधण्यापेक्षा तुम्ही इथेच राहा ना माझ्यासोबत, काकू म्हणाल्या. अहो नाही काकू, इथे कशाला, अमय म्हणाला. अमय, तुला तर माहीतच आहे, प्राची गेल्यानंतर मी फार एकटी पडले. तू इथे राहिलास की तुझ्या बायकोची सोबत होईल मला तेवढीच. हवं तर पेईंग गेस्ट म्हणून राहा, पण निदान जरा पुन्हा घराला घरपण तरी येईल, सुलभा काकू म्हणाल्या. बरं काकू, तसं असेल तर माझी काही हरकत नाही. पुढच्या आठवड्यात मी शिफ्ट होईन, असं म्हणून अमय शिफ्टिंगच्या तयारीला लागला. सुलभा काकू म्हणजे अमयची मैत्रीण प्राची हिच्या आई. प्राची शिकायला पुण्याला होती. अगदी दर आठवड्याला तिची घरी चक्कर असायची. ती स्वतः कार ड्राईव्ह करत यायची. पण वर्षभरापूर्वी एका अपघातात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. तेव्हापासून काकू त्यांच्या या भल्या मोठ्या बंगल्यात एकट्याच राहत होत्या. प्राचीचे वडील तिच्या लहानपणीच गेले होते, पण काकूंनी तिला कशाचीच उणीव भासू दिली नाही. तशी घरची गडगंज श्रीमंती होतीच, त्यामुळेच तर प्राचीचे सगळे लाड हट्ट पुरवले जायचे. आणि त्याच हट्टापायी तिला कार घेऊन दिली आणि जे नको तेच झालं. इकडे अमयची शिफ्टिंगची तयारी सुरू झाली. त्यांच्या लग्नाला अगदी 2 महिनेच झाले होते आणि ही बदलीची ऑर्डर हातात येऊन पडली. असं अचानक बदली होणं तसं आश्चर्यकारकच होतं, पण तरीही दोघांना सुरुवातीचे काही दिवस एकांत मिळेल म्हणून ते दोघेही खुश होते. निधी म्हणजेच अमयची बायको तर खूप खुश होती. तसा त्यांचा प्रेमविवाह, पण बऱ्याच प्रयत्नांनंतर घरी होकार मिळाला होता. आता मात्र सगळं सुरळीत सुरू होतं. अमय आणि निधी घरी आले. काकूंनी त्यांचं छान स्वागत केलं, पण घरात पाऊल ठेवताच निधीला काहीतरी विचित्र जाणवत होतं, काहीतरी नकारात्मक. तिला असं जाणवत होतं की कोणीतरी तिला ओढत आहे, कसला तरी भास, जो भास नव्हताच. कदाचित प्रवास आणि नवीन जागा ह्यामुळे असं होत असावं, असं म्हणून तिनं ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. अमय, निधी, ही तुमची खोली व्यवस्थित साफ करून ठेवली आहे. काहीही लागलं तर सांगा, अजिबात लाजायचं घाबरायचं नाही. येते मी, असं म्हणून काकू खाली निघून गेल्या. खोली खूपच छान होती, अगदी प्रशस्त. खोलीला लागूनच मोठं टेरेस, त्यात लावलेल्या सुंदर फुलझाडांच्या कुंड्या, शिवाय टेरेसवरून समोर दिसणारी सुंदर हिरवळ झाडी. निधीला हे सगळं खूपच आवडलं. काय मग मॅडम, आवडलं का? अमयनं विचारलं. खूपच छान आहे रे सगळं, आणि काकू पण किती गोड आहेत, निधी म्हणाली. हो, बरं चल, मी बॅग अनपॅक करतो. तू थोडं पाणी घेऊन येतेस का आपल्याला? अमय म्हणाला. हो,
असं म्हणून निधी खोलीच्या बाहेर आली. जिन्यावरून खाली उतरताना तिला पुन्हा तोच भास होत होता. कुणीतरी आपल्या मागं आहे असं जाणवत होतं. तिनं पटकन मागे वळून पाहिलं, पण कोणीच नव्हतं. समोर आणखी एक खोली होती. का कोण जाणे, पण जणू ती खोली तिला तिच्याकडेच बोलवत होती. एखादी अदृश्य ऊर्जा तिला खेचत होती. ती त्याच तंद्रीत त्या खोलीच्या दिशेनं पावलं टाकू लागली. अचानक कसला तरी आवाज झाला आणि ती भानावर आली आणि पटकन खाली गेली. काकू, थोडं पाणी हवं होतं, निधी म्हणाली. अगं हो, विसरलेच बघ मी, ये, असं म्हणत काकू निधीला किचनमध्ये घेऊन गेल्या. काकू, ती वर आणखी एक खोली आहे, ती कोणाची आहे? निधीनं विचारलं. अच्छा, ती माझ्या मुलीची खोली होती, पण ती गेल्यापासून ती खोली बंदच असते. अधूनमधून जाते मी कधीतरी त्या खोलीत. का ग, काही अडचण आहे का? सुलभा काकूंनी विचारलं. नाही काकू, मी आपलं सहजच विचारलं, निधी म्हणाली. बर, हे घे पाणी, आणि रात्रीचं जेवण एकत्रच करूयात, चालेल ना? नाहीतर म्हणाल काय हिची उगाच लुडबुड आमच्यात, सुलभा काकू म्हणाल्या. काही काय काकू, चालेल ना, एकत्रच जेवण करूयात, निधी म्हणाली. उरलेला सर्व दिवस खोलीत सामान लावण्यात गेला. सगळे कपडे आणि आणलेलं सामान लावून दोघेही जेवण करायला खाली गेले. मस्त गप्पा टप्पा आणि काही आठवणींना उजाळा देत जेवण उरकलं आणि दोघेही पुन्हा वर झोपायला आले. आज तसे दोघेही दमलेले असल्यामुळे दोघांनाही बेडवर पडताच झोप लागली. सकाळ झाली, पण दोघांनाही चांगली झोप लागली होती. जाग आली ती दरवाजा वाजल्यानंतरच. निधीने डोळे चोळतच दार उघडलं. गुड मॉर्निंग, झोप लागली ना ग व्यवस्थित? सुलभा काकूंनी विचारलं. काकू सॉरी, अहो जागच आली नाही, बराच उशीर झाला ना उठायला, निधी म्हणाली. अगं फॉर्मॅलिटी कसली करतेस? आपलंच घर समजून राहा, आणि काल थकले असाल ना तुम्ही. बरं, ते जाऊ दे, फ्रेश व्हा आणि नाश्ता करायला खाली या लवकर, थंड होऊन जाईल, सुलभा काकू म्हणाल्या. अहो काकू, तुम्ही कशाला उगाच त्रास घेतला, मी केला असता, निधी म्हणाली. छे ग, मी काही केलं नाही, आणि तूही कामाचं काही टेन्शन घेऊ नकोस. स्वयंपाक आणि घरकाम दोन्हीसाठी माणसं आहेत. हो, म्हणजे आवड असेल तर कर, पण उगाच इथं आपण राहतोय म्हणून केलंच पाहिजे असं अजिबात नाही. बरं, चला या लवकर खाली, असं म्हणून काकू निघून गेल्या. दरवाजा लावताना पुन्हा कालचाच भास निधीला झाला. माहित नाही का, पण निधीची नजर पुन्हा त्या बंद दरवाजाकडे गेली आणि त्याच तंद्रीत ती त्या खोलीकडे जाऊ लागली. ती खोली बाहेर पाऊल टाकणार तेवढ्यात अमयने तिला आवाज दिला आणि ती दरवाजा लावून आत आली. फ्रेश होऊन दोघेही खाली गेले आणि छान नाश्ता केला. थोड्या वेळ काकूंशी गप्पा रंगल्या. मग दोघेही बाहेर फेरफटका मारण्यासाठी निघाले. आजही सुट्टीचा दिवस असल्यामुळे अमयही निवांत होता. नवविवाहित जोडपं मिळालेल्या सुंदर क्षणांचा आनंद उपभोगत होतं. एकमेकांची खिल्ली उडवणं, प्रेमात भांडणं, रुसणं, फुगणं आणि मग तो रुसवा काढणं, अशी छान मौज करत होते. आज रात्रीचं जेवण बाहेरच करून येणार होते ते दोघं. तसा निरोपही त्यांनी काकूंना दिला होता. जेवण झालं आणि दोघेही घराकडे निघाले. असंच काही कारणावरून निधी आपली खोटी खोटी रुसून बसली होती. त्यामुळे घरी पोचताच ती तावातावानं थेट रूममध्ये गेली आणि बेडवर पालथी डोकं टेकवून पडली. निधी, अगं मजा करत होतो ग. सॉरी ना, अमय म्हणाला. अजिबात नाही, जा तू, निधी म्हणाली. बरं, चल तुझी पाठ दाबून देतो, मग तर खुश, अमय म्हणाला. दे चल, असं म्हणत निधीनेही संधीचा फायदा घेतला. पाठ चेपून घेताना तिलाही खूप रिलॅक्स वाटत होतं आणि ह्यात तिचा कधी डोळा लागला तिला कळलंच नाही. पण हळूहळू तिच्या पाठीवरचा दाब वाढतो आहे असं निधीला जाणवलं. निधी झोपेतच थोडी अस्वस्थ होऊ लागली. पाठीवर असणारे हात आता हळूहळू तिच्या गळ्याभोवती जात आहेत असं तिला जाणवलं. अलगतच हातांची पकड आता घट्ट होऊ लागली होती.
निधीची अस्वस्थता वाढली आणि ती एकदम जागी झाली. तिचा श्वास कोंडू लागला. तेवढ्यात तिला आवाज आला, निधी. आणि त्या क्षणी तो गळ्याभोवती असलेल्या हातांचा विळखा निघून गेला. मागे वळून पाहिलं तर अमय अजून दारातून आत सुद्धा आला नव्हता. सॉरी डिअर. अगं काकू भेटल्याखाली म्हणून थोडा उशीर झाला, असं म्हणत तो निधीजवळ आला. निधी प्रचंड घाबरलेली होती. तिच्या कपाळावर घामाचे थेंब जमा झाले होते. निधी, काय ग, ठीक आहेस ना तू? काय झालं तुला? अमयनं काळजीनं विचारलं. अमय, तू आत्ता आलास का? निधीनं विचारलं. अगं हो, हे काय तुझ्या समोरच तर येतोय. काय झालं? सगळं ठीक आहे ना? काय होतंय तुला? अमयनं विचारलं. निधी पक्की गोंधळून गेली होती. नक्की काय झालं? स्वप्न होतं, भास होता की खरंच हे सर्व घडलं? तिला काहीच कळत नव्हतं. तिने दोन्ही हाताने तिच्या कपाळावरचा घाम पुसला आणि थोडी शांत झाली. नाही, काही नाही, ठीक आहे मी. झोप लागली मला आणि काहीतरी विचित्र स्वप्न पडलं, निधी म्हणाली. ओ, आता ठीक आहेस ना? पाणी देऊ का तुला? अमयनं विचारलं. नाही नको, मी ठीक आहे, आलेच फ्रेश होऊन, असं म्हणत ती बाथरूममध्ये गेली. तोंडावर 4-5 वेळा पाणी मारलं आणि आरशात स्वतःला न्याहाळत नक्की काय झालं ह्याचा विचार करत बसली. नक्की काय होतंय मला? अजून इथे येऊन 2 दिवस सुद्धा पूर्ण झालेले नाहीत आणि हे काय सुरू आहे? अमयला तरी लगेच कसं सांगू सगळं? मुळात खरंच हे घडतंय की उगाच माझ्या मनाचे खेळ चालू आहेत तेच कळत नाहीये मला. जाऊ दे, नको फार विचार करायला, अशी स्वतःला समजावून ती बाहेर आली. अमय मोबाईल घेऊन बसला होता. तिला पाहताच तो तिच्या जवळ गेला. निधी, सगळं ठीक आहे ना? अमयनं विचारलं. अरे हो रे, नको काळजी करू. बरं, तुझा घरी फोन झाला ना? निधीनं विचारलं. हो, आत्ताच. ते जाऊ दे, तू ये चल इकडे आणि आराम कर, अमय म्हणाला. अरे मी ठीक आहे रे, हे बघ, असं म्हणत ती त्याला हसून दाखवू लागली. थोडा वेळ गप्पा मारून दोघेही झोपले. दुसऱ्या दिवशी निधी लवकर उठली. आज अमयचा इथल्या बँकेत पहिलाच दिवस होता. तिने स्वतःचं सगळं आवरलं आणि अमयला उठवून खाली डबा करण्यासाठी गेली. तिघांनी सोबतच नाश्ता पाणी उरकलं आणि निधी आणि काकूंचा निरोप घेऊन तो बँकेत निघाला. निधीने तिची सगळी कामं आटोपली आणि टेरेसवर मस्त खुर्चीत बसून पुस्तक वाचू लागली. एव्हाना दुपार झाली होती. सुंदर फुलं आणि मधूनच येणाऱ्या वाऱ्याच्या झुळकेसोबत आपोआप तिचे डोळे मिटले गेले. तिला शांत झोप लागली होती. अगदी काही वेळातच निधीच्या कानात कोणीतरी काहीतरी कुजबुजल्याचा भास तिला झाला. पण झोपेत असल्याने तिचे त्या गोष्टीकडे दुर्लक्ष झालं. काही वेळ गेला तसे पुन्हा तेच घडलं. हळूहळू त्या आवाजाची तीव्रता वाढत गेली आणि काहीतरी विक्षिप्त आकृती तिच्या बंद डोळ्यांसमोर आली. ती भीतीने ताडकन उठून उभी राहिली, पण समोर काहीच नव्हतं. ती मोठमोठे उसासे सोडू लागली. तिचं अंग घामानं पूर्ण डबडबलं होतं. खोलीत जाऊन तिने पाण्याची बाटली तोंडाला लावली आणि ती संपल्यानंतरच खाली ठेवली. आता कुठे तिला थोडं बरं वाटत होतं. हे नक्कीच काहीतरी वेगळं आहे. हा भास नाही, हे स्वप्नही नाही. मग काय आहे हे सगळं? देवा, त्रास होतोय रे मला ह्याचा. आज अमयशी बोलायलाच हवं, असं स्वतःशीच म्हणत ती जेवणासाठी खाली गेली. काकूंनी आणि तिने जेवण उरकलं आणि दोघी गप्पा मारत बसल्या. ह्या संधीचा फायदा घेत निधीने त्यांना प्राचीबद्दल विचारलं. काकू, तुम्हाला एक विचारू? म्हणजे तुम्हाला राग नाही ना येणार? निधीने विचारलं. अगं नाही ग, राग का येईल? बोल ना, काकू म्हणाल्या. काकू, प्राची कशी गेली? निधीनं विचारलं. काकू काही वेळासाठी शांत झाल्या. डोळ्यांवरचा चष्मा काढत त्या खुर्चीवरून उठल्या आणि समोरच्या टेबलवर ठेवलेला प्राचीचा फोटो हातात घेऊन आल्या. माझी प्राची लहानपणापासूनच खूप हट्टी होती ग. वडील नसल्यामुळे मीही तिचे सगळे हट्ट पुरवत राहिले.
तिने काही मागितलं आणि ते मिळालं नाही असं कधीच झालंच नाही. पण फार गुणी होती. खूप प्रेम करायची सगळ्यांवर, काळजी घ्यायची, माझी, घरातल्या नोकर चाकरांची सुद्धा. मित्रमैत्रिणी तर खूप होत्या तिला. सगळ्यांवरच तिचा फार जीव होता. एका वाढदिवसाला म्हणाली, आई मला कार हवी आहे. मग काय, लगेचच आठवड्याभरात तिला हवी ती गाडी हजर. पण ती चूक केली मी असं वाटतं आता. मी नको नको म्हणत असतानाही दर आठवड्याला कारनं एकटी यायची. हट्टच विचित्र होता तिचा. एखादी गोष्ट पाहिजे म्हणजे पाहिजे. त्यात कुणी नाही म्हटलेलं कधीच चाललं नाही तिला. का कोण जाणे, पण खूप भीती वाटायची मला. आणि शेवटी जे नको तेच घडलं. तिचा अपघात झाला आणि त्यातच ती गेली, काकू म्हणाल्या. काकूंचे डोळे पाणावले. निधी त्यांचं सांत्वन करू लागली. ती गेल्यापासून घर खूप भकास झालं होतं. पण तुम्ही आल्यापासून पुन्हा घराला घरपण आलं आहे, काकू म्हणाल्या. तुमच्या दोघींचं नातं कसं होतं काकू? निधीनं विचारलं. अगदी मैत्रिणीसारखं. सगळं सगळं सांगायची ती मला. तुला माहितीये, तिला कुणीतरी आवडू लागलं होतं, तेही सांगितलं होतं तिनं मला, काकू म्हणाल्या. काकूंचे हे वाक्य ऐकून निधीची काही गणितं जुळू लागली. नाव नाही सांगितलं तिनं कधी तुम्हाला? निधीनं विचारलं. मी विचारलं ग तिला बऱ्याच वेळा, पण ती म्हणायची आधी त्याचा होकार येऊ दे मग सांगते. हो, पण मी त्याला ओळखत होते हे तिनं मला सांगितलं होतं, काकू म्हणाल्या. निधीला आता सगळ्या गोष्टी कळू लागल्या होत्या. ती काकूंचा निरोप घेऊन आपल्या खोलीत गेली. प्राचीचं आमईवर तर प्रेम नसेल ना? आणि आमचं लग्न झाल्यामुळे ती मला त्रास देतीये का? शक्यता नाकारता येत नाही. आजच अमईशी बोलायला हवं. ह्याचा सोक्षमोक्ष लावलाच पाहिजे, निधी स्वतःशीच बोलली. तिचं डोकं विचार करून भंडावून गेलं होतं. ती आता वाट पाहत होती अमईच्या येण्याची. अमईची वेळ होऊन गेली होती, पण पहिला दिवस असल्यामुळे त्याला घरी यायला वेळ झाला. काही वेळानं अमय आला. बॅग ठेवून फ्रेश होऊन बाहेर आला. निधीने त्याला लगेचच विचारायला सुरुवात केली. अमय, एक विचारायचं होतं तुला, निधी म्हणाली. त्यानं निधीकडे पाहिलं. तू कधीपासून परवानगी घ्यायला लागलीस? हक्काचा नवरा आहे मी तुझा, विचार की, अमय म्हणाला. अमय, प्राचीचं कुणावर तरी प्रेम होतं, माहितीये का तुला? निधीनं विचारलं. प्राचीचं? छे छे, शक्यच नाही. अगं, सगळ्या कपल्सकडे पाहून किती शिव्या घालायचे त्यांना ती. तिला नाही आवडलं कधी असलं काही. त्यामुळे आमच्या ग्रुपमधले बरेच जण तिच्याशी अशा गोष्टी शेअर सुद्धा करत नव्हते. आपल्याबद्दल तरी तिला कुठं काय माहित होतं. पण तू का विचारतेस हे सगळं? अमयने विचारलं. असं नाहीये अमय. हो, कदाचित तिला आधी नसतील आवडत ह्या गोष्टी, पण ती कुणाच्या तरी प्रेमात पडली होती, निधी म्हणाली. हो का? असेल, जाऊ दे ना. अगं, पण तू का विचारतेस हे सगळं? आणि तुला कोणी सांगितलं हे सगळं? काकूंनी? अमयनं विचारलं. हो, आणि ती कुणाच्या प्रेमात पडली होती माहितीये? तुझ्या, निधी म्हणाली. व्हॉट नॉनसेन्स, वेड लागलाय का तुला? हे तुला काकूंनी सांगितलं? अमय रागानं म्हणाला. नाही, हे नाही सांगितलं, पण हा माझा अंदाज आहे आणि हेच खरं आहे, निधी म्हणाली. असेलही. प्रत्येकाचे फिलिंग्ज असतात. तू काय एवढं सिरियसली घेतेस पण? ए बाई, काही डाऊट वगैरे घेत नाहीयेस ना? मला हे काही माहीत नाहीये. अमय म्हणाला. अमय, प्लीज, मला काय म्हणायचंय ते ऐकून घे, निधी म्हणाली. बोल ना, अमय म्हणाला. मी ह्या घरात आल्यापासून मला खूप विचित्र भास होत आहेत. काहीतरी नकारात्मक माझ्या सतत आसपास असल्यासारखं वाटतंय मला. काल झालेला प्रसंग आणि तसाच आजही मला अनुभव आलाय आणि मला खात्री आहे ती प्राचीच आहे, निधी म्हणाली. म्हणजे तुला म्हणायचं आहे प्राचीचा आत्मा, भूत वगैरे? अमयने विचारलं. हो, निधी म्हणाली. अमय हे ऐकून जोर जोरात हसू लागला. अमय, तू का हसतोयस असा? मी खरंच सांगतीये, तुझा विश्वास नाही का माझ्यावर? काल माझी अवस्था तू डोळ्यांनी पाहिली आहेस ना तुझ्या?
असं कसं हसू शकतोस तू? निधी म्हणाली. सॉरी सॉरी, अगं तुला असं दुखवायचं नव्हतं मला. पण निधी, तू असल्या गोष्टींवर विश्वास ठेवतेस? हो, तुला भास होत असतील. कालची तुझी अवस्था पाहिली मी, पण म्हणून प्राचीचं भूत आहे इथे असा तर्क कसा काढू शकतेस तू? अमय म्हणाला. ती तिची खोली, आपल्या शेजारची, रोज बोलवत असते मला. आणि हे सगळं फक्त माझ्याच बाबतीत का होतंय? विचार कर ना जरा. तिचं तुझ्यावर प्रेम होतं, पण तुझं माझ्यावर, जे तिला माहीत नव्हतं. आणि ती तुला काही विचारणार ह्या आधीच तू आपल्या लग्नाबद्दल सांगितलं सगळ्यांना, जे तिला सहन झालं नाही कदाचित. निधी म्हणाली. अरे काय तू निधी, अगं हे एवढं सगळं रंगवलेस तू मनात? हा सगळा फक्त आणि फक्त तुझ्या मनाचा खेळ आहे, बाकी काहीही नाही. उगाच नको ते डोक्यात भरवून घेऊ नकोस, अमय म्हणाला. अमय, तू मला वेड्यात काढलंस तरी चालेल, पण हेच खरं आहे. ती एक अतृप्त आत्मा आहे आणि लवकरच तुला सगळं कळेल, निधी म्हणाली. अमय आता फार चिडला. हातातला टॉवेल जोरात खाली फेकून तो निधीशी बोलू लागला. बरं मग काय म्हणणं आहे तुझं नेमकं? काय करावं मी अशी अपेक्षा आहे तुझी? आपण हे घर सोडून दुसरीकडे कुठेतरी जाऊयात, इथे नको राहायला, निधी म्हणाली. डोकं ठिकाणावर आहे ना तुझं? एवढं सोपं वाटतं तुला हे सगळं? अनोळखी शहर, त्यात तुला एकटीला सोडून मी बँकेत जाणार. इथे काकू आहेत सोबत, त्यामुळे मी रिलॅक्स असतो. आणि बाहेरचं भाडं परवडणार आहे का आपल्याला? अजिबात जमणार नाही. आणि आता ह्यावर मला एकाही शब्दाची चर्चा नको, असं म्हणत अमय बेडवर जाऊन झोपला. निधी डोक्याला हात लावून रडत बसली. आता कसं समजावू मी ह्याला? पण काहीतरी केलंच पाहिजे, जेणेकरून त्याचा विश्वास बसेल, निधी स्वतःशीच बोलली. रात्रभर निधी विचार करत राहिली. पहाटे कुठे तिचा डोळा लागला. काही वेळातच गजर वाजला आणि ती उठून आपल्या रोजच्या कामाला लागली. पण तिच्या डोक्यातले विचारचक्र सुरूच होतं. अमय आवरून खाली आला, पण तो आज शांत शांतच होता. त्याचं आणि निधीचं अगदी वर वर बोलणं सुरू होतं. निरोप घेऊन तो निघाला. निधीनं तिची कामं उरकली आणि ती वर जायला निघाली. तोच तिचं लक्ष त्या बंद दरवाजाकडे गेलं, त्याच प्राचीच्या खोलीकडे. इथे नक्कीच मला काहीतरी सापडेल, ज्याने अमयचा माझ्यावर विश्वास बसेल. पण असं कसं जाऊ मी त्या खोलीत? काकूंना कळलं तर? आणि तिथे गेल्यानंतर काही विचित्र घडलं तर? पण धाडस तर करावंच लागेल. नक्की काय प्रकार आहे हे कळण्याचा हाच एकमेव मार्ग आहे, असा विचार करत निधी आपल्या खोलीत गेली. काकू दुपारी झोपल्या की मग रूममध्ये जाऊन पाहूया, असं तिनं ठरवलं. ती घड्याळाकडे पाहत येरझाऱ्या घालत राहिली. काही वेळात जेवणाची वेळ होताच ती लगेचच खाली गेली. जेवण केलं आणि काकूंचा निरोप घेऊन पुन्हा वर आली. काकू अजूनही त्यांच्या रूममध्ये गेल्या नव्हत्या. निधी त्यांच्या हालचालीकडे लक्ष ठेवून होती. बऱ्याच वेळानं काकू त्यांच्या रूममध्ये गेल्या. इकडे निधीने मनाची तयारी करून ठेवलेलीच होती. त्या बंद रूमला बाहेरून फक्त कडी होती, त्यामुळे आत जाणं फार काही अवघड नव्हतं. अवघड होतं ते आत जाण्यासाठी पाऊल उचलणं. 3-4 दिवसात जेवढे प्रकार निधी सोबत झाले होते, त्यामुळे ती प्रचंड घाबरलेली होती. आणि त्यात स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारायला ती त्या खोलीत जात होती. पण दुसरा कोणताही मार्ग तिला दिसत नव्हता. ती हळूहळू पावलं उचलत रूमच्या दिशेनं जाऊ लागली. रूमच्या जवळ जाताच तिने दरवाजा उघडण्यासाठी हात पुढे केले, पण दरवाजा तिने हात लावण्याआधीच आपोआप उघडला गेला. ते पाहून निधी घाबरली, पण तरीही ती मागे हटली नाही. ती रूममध्ये शिरताच दरवाजा जोरात बंद झाला. तशी निधी दचकली. तिची भीती वाढतच होती. ती रूम खूपच सुंदर होती. अगदी प्रशस्त, हवेशीर, मोठा बेड, सुंदर लाकडी कपाटं, एक भला मोठा आरसा, शोभिवंत वस्तू, काचेचं अत्यंत सुरेख झुंबर, एका बाजूला वाचनासाठी केलेली छोटीशी बैठक. हे सगळं पाहण्यात निधीची भीती हळूहळू कमी होऊ लागली. ती बैठकीच्या जवळ गेली आणि तिथली काही पुस्तकं चाळू लागली.
2-3 पुस्तकं चाळल्यानंतर ती वळली आणि दुसरीकडे जाऊ लागली. तेवढ्यात एक पुस्तक खाली पडलं. निधीनं ते हातात घेतलं आणि उघडलं. त्यात तिला जे दिसलं त्यानं तिचे डोळे विस्फारले. त्यात अमयचा फोटो होता. फोटो हातात घेऊन निधीनं पुस्तक खाली ठेवलं. तिची भीती पुन्हा वाढू लागली होती. सहजच तिने फोटोच्या मागे पाहिलं. त्यावर लिहिलं होतं, माझा अमय. ते वाचताच तिच्या हातून तो फोटो खाली पडला. निधी आता घाबरली होती. अचानक एक वाऱ्याची मोठी झुळूक आली आणि तो फोटो उडून तिथे असलेल्या आरशाला चिकटून बसला. आता निधी अजूनच घाबरली. ती आरशाजवळ जाऊ लागली, पण तिला त्यात स्वतःचं प्रतिबिंब दिसत नव्हतं. निधीचा एक एक क्षण मृत्यूला बोलावणारा होता. तरीही ती हिमतीने पुढे जात होती. हळूहळू त्या आरशात एक आकृती निर्माण होऊ लागली आणि काही क्षणातच त्यात प्राचीचा चेहरा दिसू लागला. निधीची धडधड वाढतच होती. निधीने स्वतःला सावरलं आणि सारं बळ एकवटून ती तिच्याशी बोलू लागली. प्राची. निधीच्या थरथरत्या आवाजाला समोरून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. उलट ती प्राचीची आकृती आता विचित्र रूप घेऊ लागली होती. निधीचे पाय लटपटायला लागले होते. ती घामानं प्रचंड भिजली होती. त्या आकृतीचे मोठे विस्फारलेले काळेभोर डोळे, कसेही उडणारे मोकळे केस, सुकलेला पांढरा कुरूप चेहरा, त्यावर विचित्र खुणा, हे सगळं पाहून निधी आता पक्कीच घाबरली आणि काही वेळातच ती अकराळ विकराळ आकृती मोठा आ वासून किंचाळत निधीच्या शरीरात शिरली आणि निधी खाली कोसळली. बऱ्याच वेळानं जेव्हा ती शुद्धीवर आली तेव्हा ती तिच्या रूममध्ये होती. तिचं डोकं प्रचंड जड झालं होतं. डोळे उघडताच तिला समोर अमय आणि काकू दिसल्या. ती उठण्याचा प्रयत्न करत होती, पण तिला असह्य वेदना होत होत्या. अमय, मी इथे? मला काय? तिचा आवाज येताच अमय तिच्या जवळ जाऊन बसला. निधीचं वाक्य मध्येच तोडत अमय म्हणाला, काहीही बोलू नकोस तू, शांत पडून राहा. अरे पण काय झालंय मला? निधीनं विचारलं. तू इथे आपल्या रूमच्या बाहेर बेशुद्ध होऊन पडली होतीस. अंगात एवढा ताप होता तर आराम करायचा ना, कशाला बाहेर गेली होतीस? अमय म्हणाला. निधीला काय झालं ते काहीही आठवत नव्हतं. ती विचार करू लागली. प्राचीच्या रूममध्ये गेल्याचं तर तीळ मात्रही तिला काही आठवत नव्हतं. ती रात्र तशीच निघून गेली. सकाळी निधीला जाग आली, पण तोपर्यंत अमय निघून गेला होता. ती उठून मोबाईल चाळत बसली. तितक्यात काकू नाश्ता घेऊन आल्या. निधी बाळा, कसं वाटतंय तुला आता? काकूंनी विचारलं. काकू, तुम्ही का आलात? अहो, मी ठीक आहे आता. आले असते मीच खाली, निधी म्हणाली. अजिबात नाही हा. आता तू फक्त आराम कर. उगाच फॉर्मॅलिटी नकोयत मला. अगं, कालची तुझी ती अवस्था पाहून किती घाबरलो आम्ही. बिचारा अमय तर खूपच अस्वस्थ झाला होता, काकू म्हणाल्या. तो गेला का बँकेत? निधीनं विचारलं. हो, डबा दिला आहे मी त्याला. आणि मी काही केलं नाही हा. सगळं उमानं म्हणजे आपल्या कामवाल्या मावशीनं केलंय. तू फ्रेश हो, नाश्ता कर आणि पडून राहा. मी येते, असं म्हणत काकू खाली निघून गेल्या. निधी बेडवरून खाली उतरली आणि फ्रेश होऊन आरशासमोर येऊन उभी राहिली. बराच वेळ ती तिचा चेहरा न्याहाळत होती. मान एकदा ह्या तर एकदा त्या बाजूला फिरवत ती हसू लागली. वेडेवाकडे हावभाव करत दोन्ही हात चेहऱ्यावर फिरवत ती जोर जोरात हसत होती. आज प्राचीला एक शरीर मिळालं होतं, तेही कुणाचं? अशा व्यक्तीचं जे तिला अमयच्या जवळ घेऊन जाणार होतं. आता त्या शरीरावर फक्त आणि फक्त प्राचीचा ताबा होता. ती येऊन बेडवर बसली. बाजूला ठेवलेल्या उपम्याची डिश तिने तशीच्या तशी तोंडात उलटी केली. थर्मासमधला गरम गरम चहा त्यावर तसाच ओतला. निधीला चटके बसत होते. मध्येच निधी वेदनेनं व्हिवळत होती आणि मध्येच प्राची डोळे मोठे करून विचित्र हसत होती. थोड्या वेळानं ती तशीच झोपून गेली. दुपारचं जेवण आज तिनं केलंच नाही. काकूंनी बराच आग्रह केला, पण ती जेवली नाही. तिला वेध लागले होते
ते अमयला भेटायचे. तिनं कपाट उघडलं आणि सगळे कपडे अस्ताव्यस्त करून ठेवले. त्यातला एक निधीचा ड्रेस काढला. अमयची येण्याची वेळ झाली होती. तिने स्वतःचं छान आवरलं, हलकासा मेकअप केला, केस मोकळे सोडले, हातात बांगड्या, भांगत सिंदूर भरलं आणि अमय येण्याची वाट पाहत टेरेसवर थांबली. काकूंना सांगून तिने त्या दोघांचं जेवण रूममध्येच मागवलं होतं. अमय आला. निधीला पाहून त्याला थोडं वेगळंच वाटलं. निधी, काय ग? बरं वाटतं तुला चांगलंच, आणि आज अशी वेगळीच का दिसतीयस? अमयनं विचारलं. का, छान नाही का दिसत मी? निधी त्याच्या जवळ जाऊन लाडात विचारत होती. अगं तसं नाही, तू सुंदरच दिसतेस, पण आज वेगळी दिसतीयस एवढंच, अमय म्हणाला. चल पटकन जेवण करून घे, आज वरच मागवलं आहे, निधी म्हणाली. आज भलताच मूड दिसतोय मॅडमचा. काय नक्की भानगड काय? अमयनं विचारलं. आधी जेवण करून घे, निधी म्हणाली. त्यांनी जेवणाला सुरुवात केली. निधी मोठमोठे घास घेऊन खूप विचित्र जेवण करत होती. अगं हळूहळू, ठसका लागेल. काय झालंय तुला आज नेमकं? अमयनं विचारलं. नाही, काही नाही, असं म्हणत दोघांनी जेवण उरकलं आणि दोघेही बेडवर गेले. निधीने त्याला आपल्या बाहुपाशात ओढलं आणि खोलीतील दिवे बंद केले. सकाळ झाली. गजर वाजत होता, पण निधी काही उठली नाही. शेवटी अमयला जाग आली आणि त्याने गजर बंद केला. त्याने सहजच निधीच्या कपाळाला हात लावला, तर तिचं डोकं चांगलंच गरम लागलं. म्हणून त्याने तिला न उठवता स्वतः सगळं आवरलं आणि बँकेत निघून गेला. बऱ्याच वेळानं काकू आल्या. निधी डोळे चोळतच उठली. निधी, कसं वाटतंय ग? असं म्हणत त्यांनी तिच्या कपाळाला हात लावला. अजूनही ताप आहे का अंगात? हे बघ, नाश्ता कर, आणि ही औषधं ठेवली आहेत अमयनं काढून, तेवढी घे. पण त्याला आधी फोन कर, खूप काळजीत होता ग तो. आराम कर, मी येते, असं म्हणून काकू निघून गेल्या. हॅलो अमय, निधी फोनवर म्हणाली. निधी, कशी आहेस ग? ताप कमी झाला ना? अमयनं विचारलं. अरे हो, कमी आहे आता. मलाच कळत नाहीये हल्ली काय होतंय मला, निधी म्हणाली. पण काल रात्री सॉलिड होतीस तू, अमय म्हणाला. म्हणजे? निधीने विचारलं. अगं आता काय बँकेत रोमॅन्टिक बोलू असं वाटतंय का तुला? अमय कुजबुजलेल्या स्वरात बोलत होता. अरे तू काय बोलतोयस? निधीने विचारलं. बरं चल, मी थोडा बिझी आहे, बोलू घरी आल्यावर, तू काळजी घे, असं म्हणून अमयनं फोन ठेवून दिला. काल झालेला प्रकार निधीला काहीच आठवत नव्हता. नक्की तो काय बोलतोय हेच तिला कळत नव्हतं. जाऊ दे, असं म्हणत तिने नाश्ता केला आणि खाली गेली. निधी, अगं खाली का आलीस? बरं वाटतंय ना तुला? काकूंनी विचारलं. हो काकू, ठीक आहे आता मी, निधी म्हणाली. ये बस जरा इथे. काय होतंय तुला? सगळं ठीक आहे ना बाळा? काकूंच्या तोंडून बाळा हा शब्द ऐकताच निधीमधली प्राची पुन्हा जागी झाली. आई, आज माझ्यासाठी कोथिंबिरीची वडी कर आणि भेंडीची भाजी. तिच्या ह्या वाक्याने काकू शांतच झाल्या. बऱ्याच वेळानं निधी पुन्हा बोलली. चालेल ना आई म्हटलं तर? हां हो, काकू म्हणाल्या. काकूंनाही 2 मिनिटं काहीच कळालं नाही. त्या उठून बेडरूममध्ये गेल्या. निधीही तिच्या रूममध्ये निघून गेली. दरवाजा लावताच तिची चाल बदलली. ती जोरात उडी मारून बेडवर पडली. हाताचे आणि पायाचे तळवे बेडवर टेकवून शरीराचा धडाचा भाग हळूहळू वर उचलू लागली. त्याने निधीला वेदना होत होत्या. ती वेदनेने कधी ओरडत होती तर मध्येच भेसूर हसत होती. निधीच्या शरीरासोबत प्राचीने काही काळ हा खेळ सुरू ठेवला आणि अचानक निधीचं शरीर बेडवर आदळलं. निधीला जोरात मार बसला. ती व्हिवळत होती आणि मध्येच चेहरा विचित्र करत होती. आता ती बेडवरून उतरून भिंतीजवळ गेली. दोन्ही हात भिंतीला टेकवून जोर जोरात डोकं आपटू लागली. निधीचं शरीर आता पुरतं थकून गेलं आणि खाली कोसळलं. प्राची निधीला त्रास देण्याची एकही संधी सोडत नव्हती. संध्याकाळी काकू निधीसाठी चहा आणि कोथिंबीर वड्या घेऊन आल्या. पाहतात
तर निधी खाली पडलेली होती. त्यांनी हातातला ट्रे बाजूला ठेवला आणि उमाला आवाज दिला. तिच्या मदतीनं त्यांनी तिला बेडवर झोपवलं. थोडं तोंडावर पाणी शिंपडलं आणि निधीला जाग आली. तिचं कपाळ काळवंडलं होतं. प्रचंड वेदना होत होत्या. काकूंना पाहताच निधी रडू लागली. पण अचानक तिचं रडणं थांबलं आणि ती काकूंकडे पाहून हसायला लागली. काकूही घाबरल्या. वड्या आणल्यास माझ्यासाठी? हे असं अतिशय विचित्र सुरात ती काकूंना विचारू लागली. काकूंनी उमाला त्या वड्या आणि चहा घेऊन यायला सांगितलं. वड्यांची डिश दिसताच तिने दोन्ही हातात सगळ्या वड्या घेतल्या आणि तशाच तोंडात कोंबल्या. काकू आणि उमाला आता खूपच भीती वाटू लागली. त्या दोघीही लगेच बाहेर गेल्या. काकूंनी ताबडतोब अमयला फोन केला आणि घडलेला सर्व प्रकार त्याला सांगितला. अमयही घाबरला आणि तडक घरी आला. त्यानं खोलीत पाहिलं तर निधी शांत झोपली होती. तिचं शरीर अत्यंत अशक्त दिसत होतं. चेहऱ्यावरचं तेज तर जणू कुठे गायबच झालं होतं. हे सगळं काय होतंय त्याला काहीच कळत नव्हतं. निधी जे सांगत होती ते खरं तर नसेल ना, असा विचार त्याच्या मनात आला. तो बाथरूममध्ये गेला. फ्रेश होऊन बाहेर आला तर निधी बेडवर नव्हती. तो तिला शोधू लागला, पण ती त्याला कुठेच दिसेना. त्याची नजर रूमच्या चारही दिशांना फिरत होती आणि ती येऊन कपाटाच्या जवळ थांबली. कपाटातून त्याला निधीचे कपडे बाहेर आलेले दिसले. त्याने जाऊन कपाट उघडलं. निधी जोरात किंचाळत त्याच्या अंगावर धावून आली आणि ते दोघेही खाली पडले. त्यांचा आवाज ऐकून उमा आणि काकू पळत आल्या. निधी तोपर्यंत बेशुद्ध झाली होती. अमयनं तिला बाजूला केलं आणि नंतर बेडवर झोपवलं. अमय आता हळूहळू तुटू लागला होता. त्याला रडू आवरेना. काकू त्याच्या जवळ गेल्या. काकू, अहो काय होतंय हे सगळं? अगदी 5-6 दिवसच झालेत आम्हाला इथे येऊन, आणि हे सगळं? अमय रडवेला होऊन म्हणाला. हो रे, मलाही फार वाईट वाटतंय. हे काय घडतंय पोरी बरोबर? काकू म्हणाल्या. काकू, त्या काय आजारी नाही. तुम्ही बघा, हे नक्कीच बाहेरचं असणार काहीतरी, उमा म्हणाली. त्यावर अमय आणि काकू दोघेही शांत झाले. तुला कुणी माहीत आहेत का जे आपल्याला ह्यात मदत करतील? काकूंनी उमाला विचारलं. हा, माहितीये, पण ते 2 दिवस बाहेर गेल्यात, उमा म्हणाली. कोण आहेत ते आणि तुम्हाला कसं माहीत? कोणी ढोंगी बाबा वगैरे नाही ना? अमयनं विचारलं. अहो नाही, साधा सुधा माणूस हाय, पण सगळं कळतं त्याला. देवावर लई विश्वास त्याचा. ते त्यांच्या गावाला गेलेत, यात्रेला. त्यांचा नंबर हाय माझ्याकडं. फोन लावू का? उमानं विचारलं. अमय आणि काकूंनी एकमेकांकडे पाहिलं आणि मान डोलावली. उमानं लगेच त्या व्यक्तीला फोन केला आणि अमयनं सर्व प्रकार त्यांना सांगितला. निधी आणि प्राचीशी सर्व माहिती घेऊन ते अर्ध्या तासात फोन करतो म्हणाले. आता हे तिघेही खोलीचा दरवाजा लावून खाली हॉलमध्ये जाऊन त्यांच्या फोनची वाट पाहत बसले. काही वेळातच त्यांचा फोन आला. अमयनं फोन लाऊडस्पीकरवर ठेवला. त्यांनी कसलेही आढेवेढे न घेता विषयालाच हात घातला. तुमच्या घरात एका अतृप्त आत्म्याचा वास आहे आणि ती आत्मा दुसरी तिसरी कोणी नसून तुमचीच मुलगी प्राची आहे. पण ती आणि अतृप्त? अहो, तिच्या तर मी सगळ्या इच्छा पूर्ण करत आले आहे. मग हे काय? काकू म्हणाल्या. हो, पण ही इच्छा अपुरी राहिली आहे. तुमच्याकडून नाही, पण न कळत अमयकडून. तुमच्या मुलीचं प्रेम असणारा मुलगा अमय आहे. अमय, आणि हेच सांगण्यासाठी अपघाताच्या आदल्या दिवशी ती तुझ्याकडे आली होती. पण ती तुला काही सांगणार त्याआधीच तू तिला तुझ्या आणि निधीच्या बाबतीत सांगितलंस. आणि तुमचं लग्न ठरलं आहे हे कळताच ती बिथरली. आयुष्यातली सर्वात आवडती व्यक्ती आपल्याला मिळणार नाही ह्या विचारानं ती हादरून गेली. तिने त्याच रात्री घरी येण्याचा निर्णय घेतला, पण डोक्यातील विचार तिला शांत बसू देत नव्हते. हळूहळू निधीबद्दल तिला घृणा निर्माण होऊ लागली. निधी आपली जागा घेणार तिला सहन झालं नाही, पण तिनेही निश्चय केला होता. ती सहजासहजी अमयला स्वतःपासून दूर करणार नव्हती. पण कदाचित नियतीला हे मान्य नव्हतं.
ती त्या रात्री जेव्हा घरी यायला निघाली तेव्हा तिचा दुर्दैवी अपघात झाला आणि ती मृत्युमुखी पडली. पण जरी तिचं शरीर गेलं असलं तरी तिचा अतृप्त आत्मा अजूनही त्या घरात वास करतोय. तुझं बदली येऊन येणं, इथेच राहणं हा फक्त योगायोग नाही. ती तिच्या वाटेतले अडथळे दूर करून तुला तिच्या सोबत घेऊन जाणार. आणि तिचा सर्वात मोठा अडथळा आहे निधी. म्हणूनच ती तिच्या शरीरात प्रवेश करून तिला त्रास देते. ते काका म्हणाले. काका, ह्यावर काही उपाय असेल तर सांगा प्लीज. मला माझी निधी हवी आहे, अमय रडून बोलत होता. मी तर तिथे येऊ शकणार नाही. मी माझ्या गावी आलो आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जर तुझं प्रेम खरं असेल तर तुम्हाला कोणीही दूर करू शकणार नाही. फक्त देवावर विश्वास ठेव. जर बरोबर असशील तर देव तुला साथ देईल आणि येणाऱ्या प्रसंगांना तू आपोआप सामोरा जाशील. काका म्हणाले. म्हणजे नेमकं काय करू मी काका? अमयनं विचारलं. ते तुझं तू शोधून काढ. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या जवळ फार वेळ नाही. ती निधीला लवकरच इथून नेण्याच्या तयारीत आहे. ठेवतो मी फोन, असं म्हणून त्यांनी फोन ठेवून दिला. अमय खूप खचून गेला. त्याला काय करावं काहीच सुचत नव्हतं. आणि तेवढ्यात वरच्या खोलीतून जोरात आवाज आला. आवाज ऐकताच सगळे वरच्या रूममध्ये गेले. दरवाजा उघडताच त्यांना जे दिसलं ते त्यांच्या विचारा पलीकडे होतं. निधी भिंतींवरून चालत कपाटावर जाऊन बसली. मोकळे केस, पांढरट पडलेला विद्रूप चेहरा, पूर्ण काळे झालेले डोळे, ते भीतीदायक हसू, हे सगळं पाहून ते तिघेही आवासून उभे होते. निधीने दोन्ही हात फाकवले आणि कपाटावरून खाली उडी मारली. निधी वेदनेने ओरडू लागली. तिला पाहून काकू आणि अमय धावत पुढे गेले. तिला उचलण्यासाठी तिला हात लावताच तिने दोन्ही हात फिरवत काकू आणि अमयला जोरात बाजूला ढकलून दिलं. तिचा प्रहार एवढा ताकदीचा होता की दोघेही फूटभर मागे फेकले गेले. ते बाजूला पडल्यानंतर निधीने मागे मान वळवून त्यांच्याकडे पाहिलं आणि पुन्हा ते घाबरवणारं हसू लागली. अमय तरीही उठला आणि तिच्या जवळ जाऊ लागला. तिने पुन्हा हाताने त्याला बाजूला ढकललं आणि तो भिंतीवर जाऊन आपटला. त्यालाही वेदना होऊ लागल्या. निधी आता पुन्हा भिंतीवर चढू लागली. ती परत उडी मारू नये म्हणून काकू तिच्या जवळ जाऊन तिचा पाय ओढू लागल्या. पण त्याच पायानं तिनं काकूंना लाथ मारली आणि त्या टेबलावर जाऊन आदळल्या आणि बेशुद्ध पडल्या. हा सर्व प्रकार पाहून उमाने तर केव्हाच पळ काढला. अमय कसा बसा उठण्याचा प्रयत्न करत होता, पण तो उठून तिच्या जवळ जाईपर्यंत तिने पुन्हा खाली उडी मारली. निधीच्या डोक्यातून रक्त वाहू लागलं. तिचे डोळे बंद होते, पण ती व्हिवळत होती. अमय तिच्या जवळ गेला. अमय, मला वाचव रे, खूप दुखतंय मला. ती रडत अमयजवळ याचना करत होती. अमयनं तिचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं आणि तिच्या जखमेवर फुंकर घालू लागला. आणि तितक्यात ती उठली आणि तिने तिचे डोळे विस्फारले. तिच्या त्या काळ्या भोर डोळ्यात पाहून अमय घाबरला आणि मागे हटला. तेवढ्यात निधी हवेत उडत खोलीच्या बाहेर गेली. काकूंनाही आता शुद्ध येऊ लागली होती. अमय, मला माफ कर पोरा. माझ्या मुलीमुळे तुम्हाला हा त्रास सहन करावा लागत आहे. माफ कर, काकू म्हणाल्या. काकू, ही वेळ निधीला वाचवण्याची आहे, ह्या सगळ्याची नाही, असं म्हणत अमय खोलीच्या बाहेर गेला आणि निधीला आवाज देऊ लागला. तो खाली गेला, पण ती त्याला कुठेच दिसत नव्हती. हॉलच्या प्रत्येक कोपऱ्यात, देवघरात त्याने तिला शोधलं, पण ती दिसली नाही. तो किचनच्या दिशेनं गेला. त्याला कसला तरी आवाज येत होता, पण काही दिसत नव्हतं. थोडा कानोसा घेत त्याने बेसिनच्या खालचं कपाट उघडलं. निधी तिथे आत बसून स्वतःचाच हात चावत होती. तिचा हात रक्तबंबाळ झाला होता. तिच्या तोंडाला रक्त लागलं होतं. अमयला पाहताच तिने त्याला ढकललं आणि ती पुन्हा कुठेतरी गायब झाली. तो तिला शोधण्यासाठी बाहेर गेला. त्याला डायनिंग टेबलवर निधीचा स्कार्फ दिसला. त्याला कवटाळून अमय रडू लागला. निधी, निधी, असं म्हणत टाहो फोडू लागला.
तितक्यात वाऱ्याच्या वेगानं निधी आली आणि त्याच्या हातचा स्कार्फ घेऊन त्याच्यापासून दूर गेली. ती अजूनही हवेत तरंगत होती. तिने रागाने त्या स्कार्फच्या चिंध्या चिंध्या केल्या. ते पाहून आमईला त्या काकांचे शब्द आठवले. जर तुझं प्रेम खरं असेल तर तुम्हाला कोणीही दूर करू शकणार नाही. आता त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये निधीला स्वतः जवळ आणायचं होतं. तो निधीजवळ जाऊ लागला. निधी मागे मागे जात होती. निधी, माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर, सगळ्यात जास्त. तुझ्याशिवाय नाही जगू शकत मी. तू माझा श्वास आहेस, माझं सर्वस्व आहेस. आमय हे बोलताच निधीमधील प्राची चवताळली. ती आक्रोश करू लागली, ओरडू लागली. आमय तिच्या जवळ जाऊ लागला. ती त्याच्यापासून पुन्हा लांब पळणार तेवढ्यात अमयने तिचा हात ओढला. हा हात मी हातात घेतला आहे तो कधीही न सोडण्यासाठी. तुला मी कुठेही जाऊ देणार नाही. तुला माझ्यापासून कोणीही दूर करू शकणार नाही, आमय म्हणाला. निधीमधील प्राचीचं किंचाळणं सुरूच होतं. ती हळूहळू कमजोर पडू लागली होती. तिचा तिच्या शरीरावरचा ताबा सुटत चालला होता. आमयनं ती संधी साधून तिला आपल्या जवळ ओढलं आणि आपल्या मिठीत घट्ट पकडून ठेवलं. निधी तो विळखा सोडवण्याचा आतोनात प्रयत्न करत होती, ओरडत होती, किंचाळत होती. आमयच्या खांद्यावर जोर जोरात मारत होती, चावा घेत होती. पण आमयने, तू माझी आहेस निधी, तुला मी दूर जाऊ देणार नाही, ह्या वाक्याचा जप अखंड चालू ठेवला. प्राचीच्या मारण्याचा, चावण्याचा त्रास तो निमूटपणे सहन करत सतत तीच वाक्य बोलत होता. प्राचीमुळे निधीमध्ये कमालीची ताकद आली होती. ती त्याला घेऊन कधी भिंतीवर तर कधी टेबलावर आपटत होती. पण आमयने तिला मिठीत घट्ट पकडून ठेवलं होतं. त्याच्या शरीरावर होणारे घाव, जखमा, वेदना ह्याची त्याला काहीच पर्वा नव्हती. त्याला फक्त निधी हवी होती. काकू हे सगळं पाहतच राहिल्या. तितक्यात त्यांना काहीतरी आठवलं आणि त्या पटकन प्राचीच्या खोलीत गेल्या. बरंच साचपडल्यानंतर त्यांना एक पुस्तक आणि एक डायरी सापडली. ती घेऊन त्या खाली आल्या आणि देवघरात जाऊन त्यांनी प्राचीला आवाज दिला. प्राची, हे बघ, हे तुझं प्रेम, असं म्हणत काकूंनी तिची डायरी आणि ते पुस्तक तिला दाखवलं. हे तेच पुस्तक होतं ज्यात प्राचीने अमयचा फोटो ठेवला होता आणि तीच डायरी ज्यात तिने तिच्या भावना लिहिल्या होत्या. ही डायरी आणि हा अमयचा फोटो तू मला सांगितलं होतंस, पण तुझ्या दुःखात मी इतकी बुडाले होते की मी हे कधी पाहिलंच नाही. प्राची हे ऐकून आणखी सैरभैर झाली. तिचा राग अनावर झाला. ती त्याच्या मिठीतून बाहेर पडण्यासाठी आणखी धडपडू लागली, आकांत करू लागली. अमय तुझा नव्हता, नाही आणि कधीच होणार नाही. तो फक्त निधीचा आहे, असं म्हणत त्यांनी ती डायरी आणि त्याचा फोटो दिव्यावर धरला. क्षणार्धात डायरीनं आणि फोटोनं पेट घेतला आणि काही वेळातच त्याची जळून राख झाली. इकडे डायरी जळत असताना प्राचीची हालचाल आणि किंचाळणं वाढलं आणि ते जळून राख होताच ती अचानक शांत झाली आणि निधीचं शरीर अमयवर झोकून ती ते शरीर सोडून निघून गेली. काही क्षणातच घरात किर्र शांतता पसरली. अमयनं निधी भोवतीचा विळखा हळूहळू सैल केला. तिला जमिनीवर झोपवलं आणि जोर जोरात रडू लागला. काकूही देवापुढे हात जोडून रडत खाली गुडघ्यावर बसल्या. ह्या प्रकरणाला 1 आठवडा उलटून गेला. निधी आता थोडी बरी होती. बरं काकू, आम्ही निघतो, अमय म्हणाला. अमय, निधी, तुम्हाला कसं सॉरी म्हणू तेच कळत नाहीये मला. माझ्या मुलीमुळे तुम्हाला एवढा त्रास सहन करावा लागला. माझी चूक झाली, मी तुला इथे राहण्याचा आग्रह केला. मला माफ कर, काकू म्हणाल्या. अहो काकू, काहीही काय बोलताय तुम्ही? तुम्ही खरंच आमची नेहमी मदतच केली आहे. किती जीव लावलात तुम्ही आमच्यावर. निधीला प्राचीच्या तावडीतून सोडवायलाही तुमचीच मदत झाली. त्यामुळे असं काहीही मनात आणू नका. हो, फक्त इथे ह्या घरात, ह्या शहरात राहणं आम्हाला शक्य होणार नाही, म्हणून आम्ही पुन्हा पुण्याला जाण्याचा निर्णय घेतला. बँकेनेही तो मान्य केला. त्यामुळे आज इथून जात आहोत. पण तुम्हाला भेटायला नक्की येत राहू, अमय म्हणाला.
निधी, काळजी घे ग बाळा. तू अजूनही पूर्ण बरी झालेली नाहीस. डॉक्टरांनी काय सांगितलं आहे लक्षात आहे ना? शरीरावरच्या आणि मनावरच्या जखमा भरून यायला वेळ लागेल ग बाळा. जप स्वतःला. फोन करत राहा, काकू म्हणाल्या. निधीनं त्यांची गळाभेट घेतली आणि निरोप घेऊन ते निघाले आपल्या नव्या संसाराला सुरुवात करायला. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत. धन्यवाद. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.